अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोचे शुद्ध. अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नम मुक्ताबाई त्रिभुवन पावन्याद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शरण शरण हनुमंता, तुझ आलो राम. शरण हनुमंता, तुझा लो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुगटा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. सेवे करता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून त्या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्यांनी जीवनामध्ये
भक्ती म्हणजे काय हे जाणलेले आहे, किंबहुना भक्तीचं स्वरूप जाणून जो भक्ती करण्याकरता प्रवृत्त झालेला आहे अशा महाभक्ताचं वर्णन तुकोबराय अगदी कौतुकाने अभंगातून करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त उगील श्री रामनवमी ते हनुमान जयंती असा हा देवभक्ताचा उत्सव आहे, जन्मोत्सव आहे बरं का. अतिशय आनंदाने अतिशय उत्साहाने हा सोहळा संपन्न होत आहे आणि त्या सोहळ्यातील आजच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला महत् भाग्याने प्राप्त झालेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. एकंदर देवभक्ताचा हा सोहळा संपन्न होत असताना त्याच्या संबंधाने काहीतरी चिंतन करणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे बरं. कारण आज समाजामध्ये भक्ती नांदली पाहिजे बरं. भक्ती नांदत नाही का? ज्या मानाने भक्ती समाजामध्ये नांदायला पाहिजे त्या मानाने नांदत नाही. आपली भक्ती कशी आहे? जशी कोरोनाची लाट येते, जशी रोगाची लाट येते, जशी वादळाची लाट येते, तशी ही आमची भक्तीची लाट येते आणि जाते बरं. तात्कालिक भक्ती नको आहे, तात्कालिक भक्ती नको आहे. त्या भक्तीचा अखंड झरा समाजामध्ये वाहत राहिला पाहिजे. आणि त्या भक्तीचा झरा जर अखंड समाजामध्ये जर वाहत राहील तर समाज पवित्र होईल, पवित्र, किंबहुना शुद्ध होईल बरं. आज काळाची गरज आहे. दिवसेंदिवस समाजामध्ये प्रदूषण वाढत चाललेलं आहे. तुम्ही बघा, कोल्हापूर शहरामध्ये गाडीवरती जाऊन या आणि आल्यानंतर हे तोंड रुमालने पुसा, रुमाल काळा होतो बरं का. चेहऱ्यावरी ते प्रदूषण, ते धुळीचे कण, धुराचे कण बसतात. एखाद्या गाडीचा सायलेन्सर फुटावा आणि त्या गाडीच्या मागे आपण चालावं आणि चालता चालता तुम्ही थोड्या वेळाने पुढे बघा, तोंड पुसून बघा, आपल्याला ते कण दिसतील. हे जसं व्यवहारातलं प्रदूषण आहे तसं समाजामध्येही मतांचं प्रदूषण वाढत चाललेलं आहे बरं का. किंबहुना पंथाचं प्रदूषण वाढत चाललेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन बोलायचं तर ग्रंथाचं प्रदूषण वाढत चाललेलं आहे. त्या सगळ्याला आळा बसावा असं वाटत असेल तर समाजामध्ये काय नांदली पाहिजे? भक्ती नांदली पाहिजे. आणि अशी भक्ती जर समाजामध्ये जर नांदेल तर माणसं सात्विक आनंदामध्ये राहतील बरं का. सात्विक आनंदामध्ये आम्ही राहतो आनंदामध्ये, पण कधी कधी रजोगुणाचा आनंद असतो, कधी कधी तमोगुणाचा आनंद असतो. माणसं, तरुण मुलं त्या लग्नाच्या वरातीत नसतात, तो आनंदच आहे, पण रजोगुणी आहे बरं का. रजोगुणी आनंद आहे. काही ठिकाणी माणसं नाचतात, तिथं नाचूनही तिथं नाचतात, तो आनंदच आहे, तमोगुणी आहे. आणि दिंडीमध्ये नाचणारा जो आनंद आहे तो सत्वगुणातला आनंद आहे बरं. म्हणून समाजामध्ये आज हा आनंद, ही भक्ती नांदली पाहिजे. आणि समाजामध्ये भक्ती नांदण्याकरता भक्तीचं काय स्वरूप आहे हे समाजाला सांगितलं पाहिजे. सांगणारे कथा कथित नाहीत, परमार्थाचे परीक्षक आहेत. कुणाच्या जीवनामध्ये भक्ती नांदते समाजाने संताला सांगायची गरज नाही.
हा संतांनी सांगावी भक्ती कुठं नांदते. तुका मने मज कळते चाचणी, 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 तुका मने मज कळते चाचणी. बरोबरे सेवा अथवा सत्य, बरोबरे सेवा अथवा सत्य, याच्या रसने पाहिजे याच्या, याच्या रसने पाहिजे याच्या. बरोबरे सेवा अथवा सत्य, बरोबरे सेवा अथवा सत्य, खरंच काय समाजामध्ये चाललंय ते संतांना कळतं. एखादा रोगी जर एखाद्या डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरनी तपासलं आणि तपासल्यानंतर डॉक्टरच्या लक्षात आलं ह्याला कर्करोग रोग झालाय. डॉक्टरने विचारलं का हो बिड्या फुकताय का? हे म्हणले नाही. डॉक्टर म्हणले असं होऊ शकत नाही. ज्यार्थी तुम्हाला रोग झालाय त्यार्थी तुम्हाला धूम्रपानाची सवय असली पाहिजे. लपवता येत नाही. कळते तुम्ही किती नकार द्या पण त्या रोगावरून तो डॉक्टर निदान करतो. त्या रोग तुम्हाला झालेला त्यार्थी तुम्हाला हे व्यसन असलं पाहिजे. त्याच न्यायाने समाजामध्ये खरंच भक्ती आहे की नाही, भक्ती नांदकीते की नाही हे जाणणारे जर या समाजामध्ये जर कोण असतील तर संत आहेत. संतानाचेच कळतं. मंत्र तुकोबारांनी कुणाला विचारलो काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या
विचारतात. कोणाला विचारतात? सत्तावानाला, धनवानाला विचारतात, पंडिताला विचारतात. ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती नांदते त्यांना विचारतात. बरं, काय भक्तीच्या त्या वाटा. हा, भक्ती म्हणजे काय? जे भक्ती म्हणजे जीवन जगतात भक्तीप्रमाणे. तात्पर्य, या समाजामध्ये भक्ती आहे की नाही हे संतांना कळतं, आणि अशी भक्ती समाजामध्ये आज नांदली पाहिजे. माझा शब्द आहे, काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. एकांतामध्ये बसा, प्रत्येक जण बसा. हा, पुरुष असेल, स्त्री असेल, सत्तावान असेल, धनवान असेल, व्यापारी असेल, शेतकरी असेल, उचापत्या करणारा असेल, का आपल्या मनाची अवस्था आहे प्रत्येकाने तपासा. हा, दुसऱ्याचं तपासू नका, आपलं आपलं तपासा. हा, आणि एकांतामध्ये म्हटल्यानंतर आपल्या मनाची काय अवस्था आहे. आपल्या एकांतामध्ये मन जर निर्विकार जर राहत असेल तर समजावं जगण्यात काहीतरी अर्थ आहे. आणि एकांतात बसल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये जर विकार जागे होत असेल तर जगण्यापेक्षा गेलेलं बरं. फार अवस्था बिकट आहे, लक्षात ठेवा. मनुष्यबुद्ध वापरते. काळाची गरज आहे. दिवसेंदिवस भौतिक प्रगती होत राहताना नाही, पण अशाही या भौतिक प्रगतीमध्ये आपलं जीवन टिकावं असं जर वाटत असेल तर त्याला एकमेव भक्तीचीच गरज आहे. आणि अशी भक्ती समाजामध्ये नांदली पाहिजे. अशी भक्ती समाजामध्ये कुठं नांदते का? तुकोबाराय म्हणतात नांदते. ज्यांच्या जीवनामध्ये नांदते, तुकोबाराय म्हणतात ते सामान्य नाहीत. ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती नांदते ना, ती मंडळी सामान्य नाहीत. तुकोबाराय म्हणतात अशी भक्ती ज्यांच्या जीवनामध्ये नांदते, हा, तुकोबाराय त्यांचं अनावर्तेने वर्णन करतात. जाणे भक्तीचा जिव्हाळा, 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 जाणे भक्तीचा जिव्हाळा. तुझी देवाचा पुतळा, तुझी देवाचा पुतळा, आणि कधे माझ्या मना, तुझी देवाचा पुतळा, तुझी देवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. कीर्तनकाराचं वर्णन केलं नाही बरं का तुकोबारायांनी. कीर्तनकाराचं वर्णन केलं नाहीये. ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा पाझर आहे, पाझर, हा भक्तीचा झरा अखंड आहे, त्यांचं वर्णन तुकोबाराय करतात. आमचं कीर्तन म्हणजे 2 तासापुरतच कथाकथितच असतंय बरं का. तुम्ही पहा, निरखून पहा, अतिशय निरखून पहा. 2 तास आपण जेवढे परमार्थात बोलतो, कीर्तन झाल्यानंतर आम्ही जे कीर्तनात बोलतो ते कीर्तन झाल्यानंतर बोलत नाही बरं. काय बोलतो? आमचा फक्त 2 तासाकरताच वाहता गळा. 2 तास झाल्यानंतर माणसं कीर्तनकार झाल्यानंतर पहिला म्हणतोय मळून द्या. वाजवणारा वाजवण्याच्या आधी मळून द्या म्हणतोय कलियुग. कीर्तनकार म्हणतोय कीर्तन झाल्यानंतर तंबाखू मळून द्या म्हणतोय. जाणे भक्तीचा जिव्हाळा, हा तुकोबारांचं बोलणं आहे बरं काय.
कारण आज भक्तीचं वर्णन करणं सोपं आहे, पण प्रत्यक्ष भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये उदयाला येणं फार अवघड आहे, लक्षात ठेवा. हा, भक्तीचा ओलावा म्हणजे भक्तीचा आज प्रेमाचा पाझर अंतःकरणामध्ये पाहिजे, लक्षात ठेवा. आणि तो सजासजी कोणाच्या जीवनामध्ये निर्माण होत नाही, लक्षात ठेवा. त्याला अनंत जन्माची पुण्याई लागते, अनंत जन्माची पुण्याई लागते, लक्षात ठेवा. आपल्याला प्रसंग माहिती आहे, काही ग्रस्त कबीर महाराजांच्याकडे आले आणि कबीर महाराजांच्याकडे आले आणि कबीर महाराजांना त्यांनी पाहिलं, त्यांची भक्ती पाहिली आणि कबीर महाराजांचं वर्णन करू लागले. काय आपली भक्ती आहे, आपण अखंड देवाचं भजन करताय, अखंड. बरं का, खरंच आपल्या भक्तीची वाहवा करावी असं मला वाटतं, बरं का. त्या ग्रस्ताचं म्हणणं कबीर महाराजांनी ऐकून घेतलं आणि ऐकून घेऊन त्या कबीर महाराजांनी त्या ग्रस्ताला उत्तर दिलं, अरे तुला खरंच भक्ती पाहिजे का, भक्ती पाहिजे तुला. कबीर कबीर क्या कहे, जा जमुना के तीर एक एक गोपिका के प्रेम में बह गए कोटी कबीर. अरे तुला भक्ती जर पाहिजे असेल, भक्तीचा पूर पाहायचा असेल तर यमुनेच्या तीरावरती जा आणि त्या गोपिकांच्या चित्तामध्ये भगवंताविषयी असलेलं प्रेम, ती खरी भक्ती. बरं, माझ्यासारखे कोटी कबीर त्या प्रेमामध्ये वाहून जातील. अशी भक्ती ज्यांच्या जीवनामध्ये आहे, तुकोबार आहे, त्यांचं वर्णन करतात. तोची दैवाचा पुतळा, हा, तोच पुण्यवान आहे, तोच दैववान आहे, तोच भाग्यवान आहे ज्यांच्या जीवनामध्ये अशी भक्ती नांदते. आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे तोची दैवाचा पुतळा, त्यांनीच ओळखावं. बरं काय, स्वाभिमानाने संतांनी वर्णन केले, आम्ही सुद्धा दैववान आहोत का आमच्या जीवनामध्ये भक्ती नांदते. म्हणून भक्तीचा ओलावा, भक्तीचा अखंड झरा पाहिजे. बरं का, आमची भक्ती कशी आहे, हंगामी हंगामी हंगामी. बरं का, हंगामी भक्ती खरी भक्ती नव्हे, लक्षात ठेवा. कारण काही काही नद्यांना पाणी फक्त पावसाळ्यातच वाहते. बरं का, उन्हाळ्यात कोरड्या असतात, उन्हाळ्यामध्ये कोरड्या असतात.
12ही महिने नदीला पाणी वाहिलं पाहिजे. अशी कोणती नदी आहे हो? गंगा. त्या गंगेला उन्हाळ्यात सुद्धा पूर येतोय. उन्हाळ्यात सुद्धा काही ठिकाणी पावसाळ्यात पूर येत नाही. पावसाळ्यामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये ते बर्फ वितळतं, एवढं वितळतं आणि गंगेला पूर येतो बरं का. पण गंगेचं पाणी हे अखंड वाहतं. त्या गंगेचं पात्र कधीही कोरडं नसतं बरं का. जसं तुकोबाराय म्हणतात, त्या जगामध्ये भक्ती करणारे काही महाभाग आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये भक्तीचा झरा, ते प्रेम अखंड आहे. अखंड बरं का, कधीही खंड नाही. कधीही खंड नाहीये. नवे नवे अशी भक्ती जिथं नांदते त्या देवाला वाटतं अशांच्या सान्निध्यात अखंड राहावं बरं का. अखंड राहावं. नवे नवे असा प्रेमाचा पाझर ज्यांच्या जीवनामध्ये अखंड आहे, अशा प्रेमाच्या त्या ओलाव्यामध्ये देव सुद्धा अखंड चिंब होऊन जातो बरं का. त्याला दुसरं काहीही नको आहे. काही नको आहे त्याला. फक्त एकच गोष्ट पाहिजे देवाला. कशाची पाहिजे? चतुर्थी आली की गणपतीला मोदक लागतात, बरोबर आहे ना. लाडू लागतात. त्या देवाला त्या वाराप्रमाणे ते पदार्थ लागतात हो. म्हणजे जो देव आहे ना, तो हा देवाचाही देव. त्या देवाला काय लागतं हो? यातलं काहीही लागत नाही. त्याला फक्त एकच लागतं. काय लागतं? काही न लगे. काय लागतं? थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, उगीच देव गोपिकांच्या नादाला लागला होता.
तो का विषयासक्त होता? हा लोकांची धारणा आहे. हा तुम्ही कृष्णाची भक्ती करता, हा बायाच्या नादाला लागलेला देव आहे. अरे जीभ जडून जाईल. अरे त्यांचं प्रेम जाणलेलं आहे देवानी, त्यांचं प्रेम जाणलेलं आहे. त्यांच्या प्रेमाला आकर्षित झाला देव, लक्षात ठेवा. त्यांच्या प्रेमाला आकर्षित झाला का? त्यांच्याजवळ जे प्रेम होतं ते अखंड होतं बरं का. म्हणजे त्या प्रेमाचा ओलावा, त्या प्रेमाचा जरा अखंड त्यांच्या जीवनामध्ये होता. आणि असं जिथं प्रेम असतं तिथं देव अखंड वास करतो. पाणी जिथं अखंड वाहतं तिथंच मासे असतात बरं का. साठवलेल्या पाण्यात मासे शक्यतो कमी असतात, वाहत्या पाण्यात फार असतात. आणि वाहतं पाणी हे निर्मळ असतं, बरोबर आहे. तसं जिथं प्रेमाचा अखंड ओलावा आहे, पाझर आहे, हा तिथं देव अखंड जातो. पण असे तुकोबाराय म्हणतात बोटावर मोजण्यासारखे. हाचे दुष्काळ. पण महाराज म्हणतात असा एखादा तरी या समाजामध्ये आहे, आणि असा जो कोणी असेल तुकोबाराय म्हणतात त्याला सामान्य समजू नका. तोची दैवाचा पुतळा. दैव 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 म्हणजे काय? हा तुम्ही कुठं पुराणात पाहू नका, त्या व्यक्तीकडे पहा, त्या व्यक्तीकडे पहा बरं. बऱ्याच ठिकाणी तुकोबाराय शब्द वापरला आहे. कैवल्य म्हणजे काय हो? ब्रह्म. ब्रह्माला कैवल्य म्हणतात. ब्रह्म डोळ्याने दिसतं का? दिसायला लागलं तर ते ब्रह्म राहील का? ब्रह्म डोळ्याला दिसत नाही, इंद्रिय अगोचर आहे हो. त्याच परब्रह्माला कैवल्य म्हणतात. आणि ते तुम्हाला कैवल्य साक्षात जर या भूतलावरती पाहायचं असेल तर कैवल्याचा पुतळा पाहता येत नाही. पण साक्षात कैवल्याचा पुतळा तुम्हाला जर पाहायचा असेल, कैवल्याचा पुतळा म्हणजे ज्ञानोबर आहे. तसं ज्याच्या अंतःकरणाने भक्तीचा ओलावा आहे, समजावा दैवाचा पुतळा आहे. काही ठिकाणी प्रेमाचा पुतळा शब्द वापरलाय, काही ठिकाणी भगवंताचं वर्णन करताना काय शब्द वापरलाय? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. अनुसरून काय बोलणार आहे तुमच्यासारख्यांच्या लक्षात आलं पाहिजे. मग मी तुमच्याकडे हात करून बोलतो, तुमच्याकडून बोलायचं गरज नाही. मदनाचा पुतळा. मदन आमच्या तुमच्यापैकी कोणी पाहिलाय? नावाचा नव्हे, आडनावाचा नव्हे. साक्षात मदन. मदन म्हणजे पाहायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात देवाकडे पहा. मदनाचा पुतळा, कैवल्याचा पुतळा. तसं या जगामध्ये ज्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेमाचा पाझर अखंड आहे, असं प्रेम ज्यांच्या जीवनामध्ये अखंड आहे, हा तुकोबाराय म्हणतात तोची दैवाचा पुतळा. जागोजागी वर्णन केले. 100 कडव्याचा अभंग आहे, सूरदास महाराज पाठ आहे ना, त्यात एक चरण आले, आठवते काय? या दैवाच्या संबंधाने. मी येताना बघून आलो पण मला ते आठवलं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण. हा अभंगाची सुरुवात 100 कडव्याचा अभंग आहे, तो सूरदासला पाठ आहे बरं. आम्हाला 4 चरणाचा हरिपाठातला अभंग पाठ नाही आहे. आणि त्यामध्ये हा दैवाचा, कोण दैवाचा, तिथं तुकोबारांनी वर्णन केले. बाळक्रीडेमध्ये आले, आठवतंय? देवाला नंदाची घरा, हा धन्य त्याच्या देवा देवा. हा धन्य त्याच्या दैवा दैव आले. तुकोबाराय वर्णन करतात ज्या नंद राजाच्या घरामध्ये देव अवतीर्ण झालाय तो नंद राजा म्हणजे दैवाचा पुतळा आहे. दैव आले दैवा घरा वर्णन केले बरं का.
हा दैवच त्यांच्या घरामध्ये नांदत होतं. देव नव्हे दैव तुकोबारे वर्णन करतात. म्हणजे साक्षात दैव नाम पुण्य बर का, भाग्य. पुण्य डोळ्याने पाहता येत नाही का, पाहता येतं, त्यालाच भाग्य म्हणतात, त्यालाच दैव म्हणतात. आणि असं दैव जर तुम्हाला डोळ्याने पाहायचं असेल तर तुकोबाऱ्या म्हणतात ते आज समाजामध्ये पाहता येतं. ज्यांच्या जीवनामध्ये भक्तीचा ओलावा आहे तोची दैवाचा पुतळा. एवढ्यावरती तुकोबाऱ्या थांबले नाहीत बरं का. असा जर दैववान जर असेल, असा भक्ती जाणणारा जर असेल तर त्याच्याविषयी तुकोबारांची उद्गार आहेत. काय उद्गार आहे तो? आणि गणाये माझा. असा दैववान जर असेल त्याच्याविषयी तुकोबारांची उद्गार आहेत. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. तरी माझ्या दैवा पार नाही शब्दाला शब्द धरून मी बोलतोय बरं का. दैवाच्या संबंधाने हा विचार तिसऱ्या चरणामध्ये पुढे येणार आहे. असा दैववान, अशा दैववानाची सुद्धा सेवा घडण्याकरता दैव लागतं बरं का. पुढं जाऊन बोलू का? हा, चांगल्यांचं कीर्तन ऐकायला दैव लागतं बरं का. कोणाचंही कीर्तन ऐकणं हा भाग वेगळा, पण चांगल्यांची कीर्तन ऐकण्याकरता दैव लागतं. ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी बोलायचे, अरे ज्यांचं नको नको ते खाऊन तोंड बाटलेलं आहे, नको नको ते बोलून ज्यांचं तोंड बाटलेलं, अशा मुखातून ब्रह्मज्ञान ऐकू नका म्हणायचे बरं का. त्यांचं कीर्तन वैकुंठात चालू आहे, तिथं जाऊन ऐकावं. तरी माझ्या दैवा पार नाही. तुकोबाऱ्या म्हणतात असा भक्तीचा पाझर ज्याच्या जीवनामध्ये अखंड आहे, असे दैववान मंडळी या भूतलावरती बोटावर मोजण्यासारखे आहेत. अशा दैववानाचं तुकोबाराय अतिशय कौतुकाने वर्णन करतात. मग तुकोबाराय म्हणतात याच्यापेक्षा जगामध्ये काही शाने असतील, काही विद्वान असतील, पण ते माझ्या मनाला पटत नाही. आणि गणाये माझा मना, 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 आणि गणाये माझा मना. नाही माझ्या मना. असा भक्तीचा पाझर असणाऱ्यांच्या व्यतिरिक्त जगामध्ये पुष्कळ आहेत. महाराज म्हणतील ते पंडित असतील,
शाने असतील. पंडित आणि शाने याच्यामध्ये फरक आहे बरं का. जे पंडित असतात ते शाने नसतात आणि जे शाने असतात ते पंडित नसतात. दोन्ही एकत्र येत नाही. हा, पांडित्य वेगळं आणि शहाणपण वेगळं. शहाणपण वेगळं. मग काही माणसं व्यवहारामध्ये शाने आहेत, फार चतुर आहेत बरं का. आणि काही माणसं पंडित आहेत, कारण म्हणतात पांडित्याने संपन्न आहे, शहाणपणाने त्यांचं जीवन संपन्न आहे, पण भक्तीचा अभाव आहे. भक्तीचा अभाव आहे बरं का. त्या पंढरीचं महात्म्य सांगत असताना तुकोबाराय बोलले, फार परखड बोलले बरं का. तुकोबाराय म्हणतात, तीर्थे केली कोटीवरी, नाही देखिली पंढरी, जळो त्याचे जालेप. त्याचं मोठेपणाला आग लागो म्हणतात तुकोबाराय. जळो हे तुकोबारायने म्हणायचं, आम्ही तुम्ही नाही बरं. हा, कोटी तीर्थ केली हो, कोट्यावरती तीर्थ केली. त्याला विचारलं पंढरपूर, म्हणले नाही गेलो. महाराज म्हणतात तुझ्या तीर्थयात्रेला आग लागो म्हणतो. त्याच न्यायाने तर तुकोबाराय म्हणतात, अनेक नये माझ्या मना. तुमचं पांडित्य असेल, तुमचं शहाणपण असेल, पण महाराज म्हणतात त्या शहाणपणाबरोबर, त्या पांडित्याबरोबर तुमच्या अंतःकरणामध्ये जर भक्ती नसेल तर त्या पांडित्याला आणि शहाणपणाला काय किंमत आहे. नंतर तुकोबारांनी देवाकडे मागणं केलं. काय मागणं केलं? वर्णन केले. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, परी भक्ती सुख दुर्लभ. त्या आत्मनिष्ठ झाले, तुकोबाराय बोलतात बरं का. ब्रह्मज्ञानी झाले, पण महाराज म्हणतात भक्तीचं सुख मिळणं दुर्लभ आहे. हे सर्वांना मिळत नाही, लक्षात ठेवा. अभ्यासाच्या बुद्धीच्या द्वाराने प्रयत्नाने पांडित्य पण मिळवता येतं, पण प्रयत्नाने भक्ती अंतःकरणामध्ये येत नाही बरं. प्रयत्नाने भक्ती अंतःकरणामध्ये येत नाही. भक्ती येण्याकरता मी आरंभाला सांगून गेलो, अनेक जन्माची पुण्याई लागते. पुण्याई लागते. म्हणून महाराज म्हणतात जगामध्ये काही पंडित लोक आहेत, काही ज्ञानी लोक आहेत, काही शाने लोक आहेत, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम नाही, भक्ती नाही. आणि जिथं भक्ती नाही असे ते मोठे असतील व्यवहाराच्या दृष्टीने तुकोबाराय म्हणतात, पण आम्ही त्यांना किंमत देत नाही, देत नाही. तुकोबाराय बोलले, देवा आम्हाला द्यायचं असेल तर ज्ञान देण्यापेक्षा प्रेम दे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. आचार्याच्या हाताखाली थांबल्यानंतर आचार्याला जे अपेक्षित आहे तेच हातात द्यायचं बरं का.
आलं लक्षात ना? कुछ तुम समजो कुछ हम समजो. आणि कनये माझ्या मना. तुकोबारांच्या जीवनातला प्रसंग आपल्याला माहिती आहे. तुकोबारांच्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली. आणि छत्रपती शिवाजी राजेने नजराना पाठवला आणि तो नजराना पाठवल्यानंतर तुकोबारांनी परत केला. बरं, ते सेवक आले होते. ते सेवक म्हटले, महाराज राजे साहेबांनी हा नजराना पाठवलाय, आम्ही तसं परत जाणार नाही म्हटले. मग आम्हाला लेखी द्या, लेखी नको म्हणून. तर आम्ही परत जाऊ म्हणले. हरकत नाही म्हणले तुकोबा, मी तुम्हाला लेखी देतो. आणि तो नजराना परत पाठवत होताना आम्हाला नजराना नको, का नको याच्याकरता तुकोबारांनी अभंग लिहिले आणि ते छत्रपतींना पाठवले. आणि त्या अभंगामध्ये वर्णन केले. काय वर्णन केले हो? नवे नवे गारगुटी देऊन काय असा गारगुटी शब्द वापरलाय. बरं, 5-7 अभंग आहेत. आपल्याला तेवढा एकच अभंग आहे, तो नाही बरं का. म्हणजे आम्हाला गारगुटी देताय आणि आमच्याकडून काहीतरी नेताय असा तो शब्द आहे. बरं का, गारगुटी शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे. त्याच्या पुढे वर्णन केले हे की तुकोबरा छत्रपतींना त्या पत्रामध्ये सांगतात, हे बघा तुम्ही राजे आहात, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाहीये. तुम्ही आम्हाला नजराना पाठवलं, ऐश्वर्य पाठवलं, संपत्ती पाठवलं, हे ठीक आहे. आम्हाला गरज नसताना तुम्ही पाठवलं. आम्हाला गरज तर नाहीच आहे, पण आम्हाला तुमची गरज आहे. बरं का, तुमची आम्हाला गरज आहे आणि तुमची आम्हाला गरज आहे, तेव्हा काय करावं लागेल? आमच्या म्हणण्यासारखं वागावं लागेल. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, कंठी मिरवा तोशी व्रत करा एकादशी. मनवा हरीचे दास तुका मने हेची आस, आणि कनये. कोणाला उत्तर दिले? झाडूवाल्याला, पट्टेवाल्याला, ज्यांनी या भारतभूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना केली अशा छत्रपती राजांना उत्तर देता तुकोबा आहे. काय धाडस असेल बघा. का आम्हाला भक्ती वाचून कोणीही आवडत नाही. त्याचं ज्ञान त्याच्याजवळ, त्याची संपत्ती त्याच्याजवळ, त्याची सत्ता त्याच्याजवळ, त्याची विद्वत्ता त्याच्याजवळ, त्याचं शानपण त्याच्याजवळ. महाराज म्हणतात आमच्याजवळ त्याला किंमत नाही. आणि कनये माझ्या मना, आमच्या आहे मनालाच येत नाही म्हणतात तुकोबा आहे. म्हणजे आमच्या मनात ही माणसं बसतच नाही. आमचं मन यांचा स्वीकार करतच नाही. लक्षात. मग कोणाचा स्वीकार करतं? ज्यांच्या अंतःकरणामध्ये अशी भक्ती नांदते. मग ती कशी भक्ती नांदते? ज्यांच्या अंतःकरणामध्ये हा प्रेमाचा पाजर अखंड आहे. मग तो प्रेमाचा पाजर ज्यांच्या जीवनामध्ये अखंड आहे, तो कसा पाहायचा? ती मंडळी कशी आहेत? त्याचं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये वर्णन. नामरूपी धरले नामरूपी I
त्याचा दास मी अंकित, अनेक नये माझ्या मना. हो का पंडित शहाणा, ज्याच्या अंतःकरणामध्ये हा भक्तीचा पाझर अखंड आहे, त्याची अवस्था सांगितली तुकोबारांनी. नामरूपी जडले चित्त, त्याच्या अंतःकरणामध्ये खरीच भक्ती आहे, खरंच प्रेमाचा अखंड ओलावा आहे. मला म्हणतात त्याचं जीवन कसं आहे, त्या सगुण साकार परमात्म्याच्या रूपाच्या ठिकाणी आणि नामाच्या ठिकाणी सदा चित्त जडलेलं असतं बरं का. नामरूपी जडले चित्त, त्या प्रेमाचा प्रभाव, त्या भक्तीचा प्रभाव, त्या भक्तीचं सामर्थ्य, हा त्याचं चित्त त्या भगवंताच्या रूपाच्या ठिकाणी आणि नामाच्या ठिकाणी जडलेलं असतं बरं का. म्हणजे इतर ठिकाणी ते जडत नाही, फक्त भगवंताच्या ठिकाणी. तुकोबारांनी वर्णन केले बघा, ज्याला खरंच भगवंताचं दर्शन झालं, ज्याच्या अंतःकरणामध्ये खरीच भक्ती आहे, त्याच्या जीवनाची अवस्था काय आहे? आठवत आहे? प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी, रसे बैसली मिठी, देवाला मिठी द्यावी, शरीराने द्यावी का प्रेमाने द्यावी? असेल तर ना. आम्ही आज देवाच्या दर्शनाला जातोय, देवाचं दर्शन घेण्याकरता प्रेम असेल तर प्रेमाने मिठी देता येईल. प्रेमच नाही तर देणार मिठी कशी? प्रेमाची मिठी कोण देऊ शकतो? ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा पाझर अखंड आहे. ती मंडळी शरीराने देवाला मिठी देत नाही बरं. त्यांच्या अंतःकरणातलं प्रेमच देवाला जीवन कवटाळतं बरं. प्रेमरशी महाराज म्हणून वर्णन करतात, नामरूपी जडले चित्त, त्या प्रेमाचा प्रभाव, त्या भक्तीचा प्रभाव, त्या भगवंताच्या नामाच्या ठिकाणी, त्या आणि स्वरूपाच्या ठिकाणी अशा महाभक्ताचं चित्त जडलेलं आहे. रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन,
नामरूपी जडले चित्त, ज्यांच्या अंतःकरणामध्ये अखंड प्रेमाचा पाझर आहे, त्यांचं चित्त एक देवाच्या रूपाच्या ठिकाणी असतं आणि देवाच्या नामाच्या ठिकाणी असतं. ही मंडळी भानावरती नसतात, किंबहुना देहावरती नसतात. देहावरती नसतात, त्यांचं चित्त त्या भगवंताच्या ठिकाणी जडलेलं आहे. प्रेमाचा भक्तीचा परिणाम. आणि असं ज्यांचं जीवन आहे, तुकोबाराय म्हणतात त्याचा दास मी. तुकोबाराय म्हणतात अशी भक्ती ज्यांच्या जीवनामध्ये नांदते ना, अशांचा आम्ही दास होऊ. कोण म्हणत अबपनवे, त्यांनी जगाला हा भक्तीचा संदेश दिला बर का. त्यांनी भक्ती म्हणजे काय जगाला केवळ सांगितले नाही, ज्या भक्तीचं वर्णन करतात हीच भक्ती तुकोबरांच्या जीवनामध्ये नांदत होती. आणि तेच तुकोबराय सांगतात अशी भक्ती ज्यांच्या जीवनामध्ये नांदते ना, त्याचा दास मी अंकित. अशांचा दास होऊन त्यांच्या अंकित राहीन, त्यांची सेवा करीन. तुकोबारांना दास होणं फार आवडतं बरं का. आम्हाला दास होणं, आम्हाला स्वामी व्हावं असं वाटतं. पण तुकोबारांना याची फार आवड आहे. तुमची ये दाशीचा दास करोनी देवा, आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद द्यावा. मी अंकित. म्हणून तुकोबाराय अशी भक्ती ज्यांच्या जीवनामध्ये नांदते त्यांचं वर्णन करता. जाणे भक्तीचा जीवा तोची दैवाचा पुतळा, आणि नये माझ्या मना होका पंडित शहाणा विठोबा रघुमा.
जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. ज्यांच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा ओलावा नाम प्रेम आहे, अखंड आहे, महाराज म्हणतात ती मंडळी दैववान आहेत. बरं, नुसतं दैव नाही, साक्षात दैवाचा पुतळा आहे. आणि अशा पुरुषाला आम्ही जाणल्यामुळं आता आमचं मन दुसऱ्याला मानायला तयार नाहीये. अनेक नये माझ्या मना. महाराज म्हणतात तो व्यवहाराच्या दृष्टीने कोणी असो, पण आमच्या मनाला येत नाही, आमचं मात्र ठाम मत आहे. बरं, हो का पंडित शहाणा. माशी खरीच भक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा अखंड ओलावा आहे. महाराज म्हणतात ते ओळखायचं कसं, त्यांचं चित्त त्या भगवंताच्या रूपाच्या आणि नामाच्या ठिकाणी सतत जडलेलं असतं सदा. बरं का, फक्त प्रेमच आहे ना देवाविषयी, आणि देवाविषयी प्रेम असल्यामुळे त्यांचं चित्त इतर ठिकाणी जात नाही, देवाला सोडून ते जातच नाही. बरं का, आमचं प्रपंचाला सोडून जातच नाही. आणि असा जो कोणी असेल, महाराज म्हणतात अशांचा दास व्हावा, अशांचा अंकित व्हावा अशी मनाची धारणा आहे. मासा भक्ती करणारा कोणी असेल, भक्ती करण्याचं स्वातंत्र्य सर्वांना आहे. बरं का, भक्ती कोणीही करावी, कुठल्या जातीचा विचार मांडलेला नाही, कुठल्या जातीचा विचार मांडलेला नाही. जेवढ्या या भूतलावरती जाती आहेत त्या कुठल्याही जातीतला भक्ती करणारा असला जीव तरी चालतो. बरं का, पण जातीचा विचार परमार्थामध्ये मांडलेला नाही. बरं का, फक्त ती भक्ती करण्याकरता चित्तामध्ये प्रेम लागतं, प्रेम लागतं. का तर महाराज म्हणतात जातीला इथं किंमत नाही आहे. अशी भक्ती ज्याच्या जीवनामध्ये आहे, मग तो कोणी असो, महाराज म्हणतात त्या भक्तीचा परिणाम त्या जातीपण त्याच्या जीवनामध्ये शिल्लक राहत नाही. बरं का, जातीचं जातीपण त्याच्या जीवनामध्ये शिल्लक राहत नाही. तो कोणत्याही जातीचा असो, पण जर भक्ती करण्याकरता जर तो प्रवृत्त असेल, असा भक्तीचा ओलावा जर त्याच्या चित्तामध्ये जर अखंड असेल, तर महाराज म्हणतात या भूतलावरती तोच शुद्ध आहे. तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध.
भक्ती जाणे तोची शुद्ध, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे तोची शुद्ध उपक्रम आणि उपसंहार आहे. म्हणून मी आरंभाला प्रस्तावनेमध्ये विचार मांडला होता, ही भक्ती समाजाला शुद्ध करते. शुद्ध भक्ती शुद्ध करते. शुद्ध करण्याचं सामर्थ्य भक्तीमध्ये आहे. महाराज म्हणतात 9 प्रकारची भक्ती आहे. त्या 9 प्रकारच्या भक्तीतली कोणतीही भक्ती तुम्ही जीवनामध्ये करा. आज हनुमंतराय मोठे का? हनुमंतराय मोठे का? अहो भक्ती केली म्हणून. कुठल्या योनीमध्ये? वानराच्या योनीमध्ये. हो, आणि वानराच्या योनीमध्ये भक्ती केली. महाराज म्हणतात त्याच्यासारखं जीवन या भूतलावरती शुद्ध कोणाचं नाही. योनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. वा वा वा. तरी वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावा या पापिष्ट. वा, ऐसा कनिष्ठ कोण आहे? फार परखडलेले. हा, कुणी कनिष्ठ म्हणेल, महाराज म्हणतात तो म्हणणारा पापी आहे. पापी इदन्न मम इति तुकोबर आहे. तुकोबर यांचंच आहे का? एकनाथ महाराजांचं. बर का? भक्ती जाणे तोची शुद्ध. हा, म्हणून भक्तीने जीवन शुद्ध होत. भगवंत चोखोबरायांच्या पत्नीचं बाळंतपण करायला गेले. चोखोबराय कोण होते? कोण होते? आणि त्यांच्या पत्नीचं बाळंतपण करायला गेले का? भक्ती जाणे तोची शुद्ध. एवढाच. कुठल्या जातीचं आहे देवाने पाहिलं नाही. भक्ती नांदते ना, त्याचं जीवन शुद्ध आहे. मग तो कोणी असेल त्याचा देव स्वीकार करतो. यादी दिलेली आहे. उंच नीच काही दिली भगवंत, इष्टे भाव भक्त देखोनिया. यादी दिल्या बरं का त्याच्यामध्ये. हा, सर्वांना देवानी जवळ केले. लक्षात ठेवा. 9 प्रकारची भक्ती सांगितली. आणि 9 प्रकारची भक्ती ज्यांनी जीवनामध्ये, एखादी भक्ती ज्यांनी जीवनामध्ये स्वीकारली, हा, तो या भूतलावरती शुद्ध आहे ना. भक्तीनेच जीवन शुद्ध होत. बाकी कशाने जीवन शुद्ध होत नाही. आज समाजाला भक्तीची गरज आहे. तुकोबाराय म्हणतात 9 प्रकारची भक्ती आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सत्यम आत्मनिवेदनम. अशी 9 प्रकारची भक्ती. पाठ आहे बरं का त्यांना. मला नाही, मला फक्त पाठच आहे. ह्या 9 प्रकारची भक्ती करणारे 9 प्रकारचे भक्त होऊन गेले आणि ते शुद्ध झाले. बरं का? शुद्ध झाले. लक्षात ठेवा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नवविध. हनुमंतरायाने भक्ती केली, दास्य भक्ती केली. अर्जुनाने भक्ती केली, सत्य भक्ती केली. लक्ष्मीने भक्ती केली, पादसेवन. हा, पादसेवन भक्ती केली म्हणून देवाने जवळ केलं. लक्ष्मी म्हणून जवळ केलं नाही. बर का? लक्ष्मी फार सुंदर होती. सौंदर्याला देव बोलले नाही, तिच्या भक्तीला बोलले. आम्ही कशाला बोलतोय? वरच्या मेकअपला. देवानी ज्यांना ज्यांना जवळ केलं, ज्यांना ज्यांना जवळ केलं, हा, त्यांची भक्ती पाहून बरं का. आणि ज्यांची भक्ती, ज्यांनी भक्ती जीवनामध्ये केली ते शुद्ध झाले. आणि असं ज्यांचं जीवन शुद्ध आहे, हा, महाराज म्हणतात त्यांना तर देव जवळ करतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्हाला बाकी कोणी, आम्ही कोणाला मानायला तयार नाही. अशी भक्ती ज्याच्या जीवनामध्ये अखंड आहे, आम्ही त्यांचाच स्वीकार करतो. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, अनेक नये माझ्या मना. भोका पंडित शहाणा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर.
जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित तुका म्हणे नववीत भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन अभंगाचा काहीसा विचार म्हणलाय माझ्या मतीप्रमाणे बरोबर जेवढं माझ्या मतीमध्ये उतरलं मतीनं ग्रहण केलं ती मतीची मर्यादा सांभाळून याच्यापेक्षा अधिक सांगता येईल पण तेवढी मती आपल्याकडे नाही जेवढी आहे तेवढी सांभाळून काही सांगण्याचा विचार केला ज्या भक्तीचं महात्म्य तुकोबारांनी देवाच्या समोर प्रगट केलं त्या दैववानाचं तुकोबारांनी कौतुकाने वर्णन केलं तेव्हा अशी भक्ती आमच्याही जीवनामध्ये घडावी आमच्या जीवनामध्ये अशी भक्ती करावी की जेणेकरून आमचा अंगीकार देवापेक्षा संतांनी करावा बरं का देवापेक्षा संतांनी आमचा अंगीकार करावा आणि अशी भक्ती जर आपण जीवनामध्ये काही अंश भक्तीचा आमच्या जीवनामध्ये जर उतरला तर नक्की संत आपला अंगीकार करतील हीच सदिच्छा व्यक्त करून झालेली सेवा त्या संत महात्म्यांच्या आणि भक्तराज हनुमंतराच्या चरणी समर्पित करून शिवेला पूर्णविराम पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे मग क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुका